आता मी कलम करते. याची कलम कशी करायची इकडं बघा. मुंग्या नाहीत ना? नाही. असं बसायचं. कसं? असं बसायचं. असं नाही असं. आणि संध्याकाळच्या टाइमला म्हणा इथून जरी गेलं ना या तुळशीचा एवढा छान वास येत आहे ना. बेंडकुळीला मार. रिवेंज बघून घ्या रे. नमस्कार सगळ्यांना आणि व्लॉग विथ स्वाती मुसळे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर तुमच्या घरी कधी अशी चिमणी येऊन बसलेली आहे का? बहुतेक ही चिमणीच आहे, पण एकदम आपली छोटी चिमणी असती ना तशी नव्हती, थोडीशी मोठी होती. आणि हिला काय झालं होतं काय माहिती, बराच वेळ झालं ही येऊन एकाच जागेवर बसली होती. तिला पाणी दिलं, खायला दिलं तरी ती जाग्यावरून उठत नव्हती. अगोदर तर मला वाटलं की सहजच ती येऊन बसली असेल. नंतर मग तिच्या किती जवळ गेलं ना तरी ती उठायला तयार नव्हती. मग कळालं की हिला काहीतरी लागलेलं आहे किंवा हिचं काहीतरी दुखत आहे. तर लेकरं पण इतकी केअर घेत होते. एक जण जाऊन पाणी आणत होतं, एक जण जाऊन तांदूळ आणत होतं. चिवताई पाणी पी, चारा खा असं म्हणत होते तिला, पण तिचं काही म्हणणं नव्हतं. मग तिला पाणी समोर ठेवलं ना तरी ती प्यायला तयार नव्हती. मग ताईनं थोडं तिला हातात धरायला बघितलं की ती उडाली, पण तिला बिलकुल उडता येत नव्हतं. आणि लेकरं तर इतके प्रश्न करत होते, त्यांना इतकी काळजी वाटत होती की काय झालं असेल तिला, खरंच तिचे मम्मा पप्पा कुठं आहेत, तिचं घर कुठं आहे, ती आता कुठं जाती, ती कशी जाईल, तिला हॉस्पिटल कसं नेऊया किंवा तिनं हॉस्पिटलमध्ये कसं दाखवल. तर शेवटी तिनं थोडंसं पाणी पिलं आणि खरंच पाणी पिलं ना तिला एनर्जीच आली, मस्त उडाली ती. इतकं छान वाटलं, लेकरं पण इतके खुश झाले ना, म्हणजे सगळ्यांना वाटत होतं की हां आता ती बरी झाली. इतकं छान वाटलं ना ती उडाली की. नाहीतर वाटत होतं आता हिचं कसं होईल, असं तसं लेकरांसारखे प्रश्न आपल्यालाही पडत होते. फॅन नाही पडते बघ ना, है ना बाहेरचं उजेड दिसाले. तिथे नाही ग, खाली खाली जा म्हणा होते तिला, बाहेर जायचंय ते काही नाही तिला. आमचं छोटंसं गार्डन नाही तर धिंगाणा होऊन बसलाय. म्हणजे बिलकुल व्यवस्थित राहिलं नाही किंवा उन्हाळ्यामुळं ना आम्ही कोणतं झाड काढलं नाही किंवा कट केलं नाही, जसेच्या तसे झाडं ठेवलेत. म्हणलं पाऊस पडल्याच्या नंतर मग व्यवस्थित करता येईल, कारण आता उन्हाळ्यात कशाला झाडं काढायची, आपलेच झाडं एवढे हिरवे आहेत. कारण आम्ही न विसरता त्या झाडांना डे बाय डे पाणी देत होतं. जर समजा आज नाईट दिलं ना मग उद्याचा डे स्किप केला तर मग परवाच्या दिवशी मॉर्निंग, पण आम्ही बिलकुल विसरत नव्हतो. आणि गावाला जर आम्हाला कुठं जायचं इकडं तिकडं वेळ आली ना तर कम्प्लीट सगळं भरून तेवढं पाणी देत होतो आम्ही. पण आमचे झाडं सध्या खराब झालेत आणि यांचं मेंटेनन्स तर आता करावंच लागेल, कारण 1-2 पाणी आता पडलेले आहेत. तर बघा ही पण तुळस खराब झालेली आहे, तर आता हिचंही बघता येईल. ही तुळस चेंजच करायचा विचार चालला आहे. आणि इथं ताईची मस्त सकाळी सकाळी पूजा झालेली आहे, तुळशीला पण पाणी घालणं चाललंय. हॅलो, तर मी याचं काय करते ओळखा बरं. एवढ्या छान तुळशी आल्यात, बघू शकता इथे एवढ्या साऱ्या तुळशी आहेत. आणि आता आमचं यांना काढायचा प्लॅन आहे, कारण आता पावसाळा चालू झालाय, याचंच बी भरपूर पडलं असेल तर याच्याच तुळशी अजून किती साऱ्या येतील. आणि या तुळशीच्या नादात आमचे सगळे झाडं गेले, म्हणून या तुळशी काढायच्या आहेत. पण काढायच्या अगोदर या मंजुळाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे का नाही. तर उद्या आहे एकादशी, तर मग विठ्ठल रुक्मिणीला याची ह्या मंजुळाची तुळशीची माळ करून पाठवायची आहे. भैयाचं म्हणणं होतं हे काढण्या अगोदर मग याची माळ तरी करून द्या मंदिरात, तर त्यासाठीच मग हे मंजुळा तोडणं चाललेलं आहे. आणि कितीतरी दिवसापासून आम्ही काय विचार केला माहिती आहे का, एवढे छान तुळशी आल्यात, मग याचं सकाळी सकाळी काहीतरी ज्यूस तरी करून पिऊया. ते ज्यूस तर काही झालं नाही, म्हणत आहे नाही झालं. तर मग आता कोणता तरी एक फायदा. तर उद्या एकादशी आहे, तर उद्या तर हे मंजुळा तोडता येणार नाही, म्हणून आज तोडून बहुतेक उद्या माळ करणं होईल, नाही तर आजच होईल. पण आता आज तोडणं चाललेलं आहे. बघा किती छान. आणि फक्त ह्या आणि ह्या 2 तुळशीलाच मंजुळा हिरव्या राहिल्यात बरं, बाकी सगळ्या वाळून गेल्यात. हे बघ दुसरे झाडं किती दबून चाललेत साधी तुळशीमुळं. इथं चावंतीचे बघ. संध्याकाळचा वेळ आहे आणि आमच्या इथलं वातावरण तुम्ही बघा इतकं मस्त झालंय ना.
एकच पाऊस पडलाय बरं, आणि एका पावसामध्ये हे तुळशींची अशी काहीतरी हाल झालेली आहे. आणि आम्ही या झाडांकडे लक्ष दिलं नाही तर हे वाढून वाढून ते बघायचा शेप राहिला नाही या गुलाबाच्या झाडाचा. आता या तुळशी वगैरे काढल्याच्या नंतर मग सगळे झाडं आम्ही नीट करू. तर खरंच या तुळशी काढून टाकण्याच्या अगोदर, म्हणजे 2 दिवस वेळ आहे काढून टाकायला, तर काढून टाकण्याच्या अगोदर या तुळशीचं काय केलं पाहिजे ते खरंच तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे काही युजफुल तर ठरेल. हो का? तर बघा एवढ्या साऱ्या मंजुळा तोडल्यात आम्ही, कारण कसं इथं मग तुळशीची झाडं काढूनच टाकायचे. आणि बरेच जण आम्हाला बोलत आहेत की अशी या तुळशीपेक्षा काळीवाली तुळस राहिली पाहिजे, तर ती एकही नाही, सगळ्या ह्याच कलरच्या म्हणजे ग्रीन कलरच्याच तुळशी आहेत, एकही अशी काळी तुळस नाही आहे. तर मग यावेळेस आता काळी तुळस आणून लावायची आहे. आणि संध्याकाळच्या टाइमला म्हणा, इथून जरी गेलं ना या तुळशीचा एवढा छान वास येत आहे ना. आपली एखादी तुळस असली तर आपण ते पाला तोडून खाल्लं तर आपल्याला त्याचा वास कळतो, पण याच्या जवळून जरी गेलं ना त्याचा मस्त असा वास येत आहे. पण या तुळशीमुळं आमच्या झाडांची ही हाल झालेली आहे. बघा बघा कसा पसरलाय हा वेल, ह्याला बिलकुल म्हणजे सगळं झाकून गेलाय. त्यानंतर इथं पण एक गुलाबाचं झाड आहे, ते पण कम्प्लीट झाकून गेले बघा तुळशीच्या खाली. हे बघा मोगऱ्याला किती छान छान फुलं लागले, आता मस्त फुलं यायला लागलेत बघा. तर याला पण थोडं सपोर्ट वगैरे लावावं लागेल. आणि हे गुलाबाचं झाड सगळ्याचे पानं वगैरे लाल पडलेत. आणि हे गोकर्णाचा वेल तर आम्ही काढून टाकणार आहोत, कारण याची हाल म्हणजे याला किती शेप दिला तर हे राहणार नाही. आणि हे बघा कम्प्लीट झुकलंय खाली, जे आम्ही आता सपोर्ट लावला होता ना, तर बघा अशा प्रकारे. म्हणजे याला काढून टाकू. तसे छोटे आलेत पण तिथे बाजूला बघ ना, खूप आले. तर बघू शकता इथं छोटे छोटे आलेत, आणि तिथंही भरपूर येतील, कारण याच्या खूप सारे शेंगा वगैरे पडलेल्या आहेत. आणि ह्या आता पण शेंगा थोड्या काही काढून ठेवते मी, म्हणजे जरी गोकर्णाचं झाड किंवा वेल व्यवस्थित आला नाही तर ह्या शेंगा काढून टाकता येतील. बघा अशा शेंगा आता काढून ठेवते. आणि गोकर्णाचा वेल इतक्या लवकर येतो ना, गेल्या वर्षी आम्ही इतका उशिरा लावला होता आणि आम्हाला कितीदा तरी कट करावं लागलाय. तर जवळपास 1-1.5 महिन्यामध्ये छानपैकी वेल येऊन त्याला फ्लावर लागतील. तर या वेलाचं तर बिलकुल टेन्शन नाही की काढून टाकल्यास कसं होईल म्हणून, कारण खाली भरपूर वेल येतीलच आता, जरी नाही झालं तर या बिया आहेत. तर यात एक व्हाईट कलरचा आणि आपला पर्पल कलरचा असे 2 गोकर्णाचे फ्लावर्स आहेत. तर हे बघा, हे आहे पर्पल कलरचं, म्हणजे थोडं ब्ल्यू येतं, आणि हे आहे व्हाईट. असे 2 झाडं मिक्स आहेत. आणि आता आम्ही लावताना पण तसंच लावणार, म्हणजे कसा वेल असा एकत्र आला पाहिजे. आणि व्हाईट कलरचं कम्प्लीट 1-2 महिन्याच्या 3 महिन्याच्या गॅपनं लावण्यात आलं, कारण मी आरमोरून तो वेल आणला होता, कावेरी अक्कानं दिला होता मला. तर यावेळेस लावताना मग आम्ही दोन्ही मिक्स करून लावू, म्हणजे तो वेल असा राऊंडमध्ये छान सेट झाला ना, कुठं व्हाईट कुठं पर्पल असे फ्लावर्स दिसले पाहिजे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. खरंच मजेत असाल, कारण लेकरं स्कूलला चाललेत ना, तर आम्ही तर आहोत बघा. आणि आज प्लॅन होता आमचा, मुलं स्कूलला गेल्याच्या नंतर आरामात सगळं काम करून आमचं जे रुटीन आहे व्हिडिओ काढायचा. आणि आता 2च्या वरच टाइम गेलाय, 2 तर वाजून गेलेत. लेकरांना आणायचं आहे 3:30ला स्कूलहून, आणि आता आमचं व्हिडिओ काढायचं ठरलंय. तर आता मुहूर्त लागलाय, तर चला मग आता व्हिडिओला सुरुवात करतो. आता जर उशीर केला तर मग मुलांच्या स्कूलचाच टाइम होईल. एवढ्या छान छान तुळशी काढायची इच्छा नाही, पण काढल्याशिवाय ऑप्शन नाही. तर तुम्हाला कालच्या मी मिनी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की याबद्दल काहीतरी सांगा, म्हणजे याचा काहीतरी यूज करता येईल. बघा याचे रूट्स किती मोठे मोठे झाले त्याचे पुढं, आणि मुंग्या बघा किती जास्त लागलेल्या आहेत. हे निघायला तयार नाही बरं, चावतील, लई जोरात चावायलेत मुंग्या. जोर लगा के. बापरे किती रूट्स धरले होते. ताई आपलं गुलाबाचे गेले. अरे नाही नाही आहे, ह्याला लावावं लागेल. तर देवा. तुम्ही बघू शकता कम्प्लीट गुलाबाच्या झाडाच्या साईडलाच हे तुळशीचं रोप होता, आणि त्याच्यासोबत हेही निघले. तर आता याला लावावं देवा. लागेल.
किती मोठं होतं पण काढू वाटत खरंच नाहीये. खरंच वाईट वाटत आहे बरं. हे बघा हे झाड कशाला असं झालं असेल काही कळत नाहीये. कम्प्लीट ड्राय होऊन चाललंय. खरंच कुणाला काही आयडिया असेल तर आम्हाला सजेशन द्या की आम्ही याला काय केलं पाहिजे. आता बघा याचं एक फूल किती मोठं झालंय. खरंच काढायची इच्छा नाही पण तुळशीबाई सॉरी. स्वाती खरंच नाही. पाणी टाकावं लागतंय काही नाही हे बघा ओल किती आहे बघा. निघलं ते मागे यायलेतच तेव्हा तुळशी स्वाती तुळशी साईड हे जे आहे ना हे कोणतं झाड नाही किंवा आम्ही लावलेलं नाही. हे तिकडे जे साईडला मला ते इथे दिसणार नाही पण अच्छा. हे छोट्या छोट्या पानाचं कोणतं झाड आहे माहित नाही पण त्याचे पानं म्हणा सीड्स म्हणा इकडे येत राहतात आणि इथं ते सुकवत आहे सध्या. ते तर काढावंच लागतं ते. aloe aloe vera vera छान मस्त यायले. आलंय. हे पण कावेरी अक्काने दिलेलं आहे हे. हे बघा तुम्हाला म्हणलं ना इथं पण येत आहे. हे काढूनच टाकायचं. aloe vera छान बघा यायले. ताई, किती सारे आहेत. अरे बघा ते ना. खूपच त्याचे सीड्स इकडे पडलेले हवे ना ते ब्लॅक कलरचे राहत नाहीत का ते इथे एक आहेच. आणि किती आहे त्याचे? आता बस झालं आता ताई काढणार आहे. आता तुम्ही काढा मी नाही. चलो जोर लगा के. अरे आधी ह्याला लावूया का. लावूया ताई आधी इथं लावा. ते लेकरांचे इक्विपमेंट कधी यूज होतील. लेकरांचे इक्विपमेंट मुंग्या खूप आहेत मुंग्या कराय गेले एक झालं एक है ना. पण नाही का आपली चूक नव्हती त्या झाडासोबत ते म्हणजे इथं हे झाड होतं इथंच तुळशीचं बोर्ड होतं मग ते काढताना ते निघणारच नाही. जाऊ द्या हे ते ते कारण त्याचं ते निघलंच हे तर नव्हतं ना. गेलेच आहे. काढू का? येईल का काढा पटकन काढा बरं चला वेळ नाही. अरे झाडावर नाहीत ताई काढ. आहे, तू इकडे तुला इकडे दाखवते ते काय ऐकून गेले तर काय ते? बरं ठीक आहे असल्या तरी काढावंच लागणार आहे ना. ग्लोव्स घाला जा. उगाच नखरे ताई. हा सावली बघली सावली म्हणली मी तुला. सावली हो. सावली सावली सावली. मला त्या दिवशी लई तुला सावली म्हणली मी तुला. अगं मुंग्या. चल. सरकूनच आहे मी. काढा. निघलं हे निघलं का ते खूप दूर होतं ताई. इथंच होतं हे बघ. ताई ताई खूप दूर होतं ते इकडे काय बघा. दूर होतं ते तिथंच आहे की खूप दूर होतं ताई ताई हा. खूप दूर होतं ते. काय ग तेच तुळशी खूप दूर होतं बघा तिथं होतं ते. मी मुद्दामून काढलं मी मुद्दामून काढलं. हा चला काढा. कोणता तरी एक ठेवू ना. ठेवा तुमची इच्छा. ठेवा ठेवा ठेवा. तेच लई होतं. बघ साधी तुला म्हणली मी मुंग्या आहेत ग. तर बघू शकता गाईस तुम्ही बघू शकता इथं म्हणजे छोट्या जावेला काही झालं तर चालतं पण मोठीला साधी मुंग्या आहेत आहेत. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ. काढ गुड वेल डन मनीषा मनीषा वेल डन. हां हां तिथं धरल्यास निघणार नाही मॅडम. बुडात धरा मॅडम थोडंसं बुडाला मॅडम थोडंसं. अगं मुंग्या आहेत बुडाला 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 मुंग्या आहेत बुडाला. हा बघा आता कसं पकडलंय. हा हा उभं काढा उभं आडवं उडू नका. हा यस 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 छोरी अभी समझ गई रे. झटका ना त्याची माती झटका. मुंग्याची क्यू क्यू वाटायला तुळशीची वाटायला का स्वतःची वाटायला. किती तुळशी काढायला हवे. लगेच सुकल्यासाठी बघ ना. मग जीव आहे बाई जीव. किती लवकर सुकल्या आता हे बघ. डोकं दुखलं तर कसं होतंय हे बघ. लगेच मुरजून जातो ना तसंच हे काम बघ आहे. ना हे आता हे तर आताच आहे किंवा खालचे बघ ना कसे सुकले तर हे बघू शकता लेकरांना खेळायसाठी आणलेलं टूल आहे ते आमच्या कामी पडलंय आता.
फक्त लेकरांसमोर करता येणार नाही, कारण त्यांच्या समोर केलं ना ते आमचे झाडही ठेवतील का नाही, की मग इथंच बसतील हे करत. तर छान use झालंय. तर बघा सगळ्या तुळशी काढल्यात, पण हे आता छान नवीन फुटायल्यात ह्या तुळशी, म्हणून ह्याला ठेवलंय, कारण सगळंच फुलं होऊन जाईल आणि फुलं वगैरे चांगलं जागवतील. सगळ्याच काढल्यात म्हणून, कारण त्याचा टाइमही झालाच होता आता, म्हणून ते काढणं झालंय. पण आता ही नवीन ग्रोथ झालेली आहे याची, म्हणून हे ठेवणार आहोत. बाकी आता काढून टाकणार. तर बघा हे इतकं मस्त चामंतीचं होतं ना, व्हाईट कलरची चामंती होते ना, वाईट होतं. आणि आम्ही नर्सरी मधून आणलं होतं, इकडून तिकडून आणून लावलेलं नाही. काय झालं काय माहिती. अरे ते पांढरं येते बघ स्वाती, ते बघा, हे सगळं गेलंय सगळं. हे ठेवूनही फायदा नव्हता. चला हे काढून टाकते. आणि हे खूप मस्त यायले आता. कट करू वाटत नाही, पण कट करना भी जरूरी है, उसके अच्छे ग्रोथ होंगे. क्या बोलते हो मनीषा? अगदी बरोबर. बोलो, जल्दी. काही चुकीचं नाही बोलली तू. इतना क्यों टाइम ले रही, फिर अच्छे से जल्दी जल्दी बोलो ना. काय चूक नाही केली तू, बरोबर केली. ते ह्याच्यासाठी वाढण्यासाठी कळलं का? भावना पोहोचल्या पोहोचल्या ना, ठीक आहे. पोहोचल्या, एकदाच्या पोहोचल्या. काय एवढे सारे कशाला, काही गरज नाही ना याची. हे का ते द्या लेकराचं टूल. भेंडकुळीला मारली. खरं होती, खरं सांग. आता मी करणार नाही ती कधी. नाही जोक केले, मज्जाक का मज्जाक. खरं खरं सांग. खरं बघ ना, तुला दिसेल ना तिथं बघ, मज्जाक जा, सहज केले ग. बेंड नाही, नाही. खरंच बघून घ्या, रिवेंज बघून घ्या, रिवेंज. नाही बेंडूक नाही, जा. नाही ग, नाही, सहज अशी मस्करी केली तुझ्यासोबत. रिवेंज मस्करी केली ग, नाही. बघू शकते तू, नाही 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 नाही. आता हे काढू का? हो ओ बाई. हिला आतेला वाटत नाही आता. कसं टाकायला, आतापर्यंत घोळू टाकली की ग. तसं काही नाही आहे. मी काही पेंटकोळीला घाबरणारी मुलगी नाही. हो, थांब तुला आत्ताच एक व्हिडिओ दाखवते. शिरकू तसाच आवाज आला होता, कसा? अच्छा अच्छा, खूप अब्बा उतना कट करना है अभी. नको बोल रहा क्या? तेरे लिए कर रही मैं. कैसे करूं? अरे उधर से करे ना, वो फिर वो ये आते ना रे, डबल डबल हो जाते ना. अभी कुछ भी देख, ऊपर से कर रहे ना अपन, वहां से दो फुट रहे, ऐसा फुट रहे. अभी फुट रहे तो फुट रहे. हाँ देख, अभी उधर से, अभी देख ना नीचे वहां पे कट करे, सो वहां से डबल आ गया. करते कट. जय श्री राम. कितना लंबा हो गया रे. वो उधर नाटे ना, वो भी आ जाता शायद. मतलब तेलुगु में नाटे तो नाटेंगे वो. हाँ, पौधा लगाएंगे. ये वाला लगाएंगे क्या? पानी में रखेंगे. उसको नाटेंगे बोलते तेलुगु में. नाटडम. अभी ये हम नाटडम. आता आम्ही हे थोड्या वेळाने नाटडम. आणि तुम्ही चुडडम. आणि नाटडम तुम्ही चुडडम. తర్వాత मस्त मस्त येंगडम. फुलं येंगडम. अरे पहिले प्लांट येंगडम. बाद में फुलं येंगडम. जोर लाव ना ग. नाही 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 स्वाती, मी धरते. नाही 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 एक नाही नाही नाही
नाही का मी परत परत विसरून जाते पुढचं डायलॉग हिचं काय राहील म्हणून. ते नको म्हणायला झाड ना, पण तुझ्यासाठीच आहे बाबा. वा 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 वा. एवढं वरती होईपर्यंत आम्ही झोपा घेतल्या होत्या. तर यात काही 3-4 मुली वाटले मला काही. लावता आता मी कलम करते, याची कलम कशी करायची इकडं बघा. मुंग्या नाहीत ना? नाही नाही. असं बसायचं. कसं? नाही, असं बसायचं. असं. नाही, असं. एवढं घ्यायचं आणि त्याला कलम करायचं. तिथून असं केस असं करायचं. इकडे बघा. आणि मग थोडस त्याला असं नॉच देऊन नंतर असं करायचं. एक कलम रेडी. कुणाला हव्या असतील तर सांगा बरं. देऊ शकतो. या गिरक्या घेते, गिरक्या. हे वरचं काही कामाचं नसतं. हे जे आहे ना कम्प्लीट कट करून ठीक ना, जुने पानं काढून टाकायची. ही झालेली आहे कलम रेडी. काय म्हणजे ते असं गेली ना, असं नाजूकपणानं काढायला त्याला डॅमेज कसते ना, मग ते बंद करायला. हो गं, पण हे तर कसं गेली, सगळं तीन गेली ना, तसंच ना. त्याला माहित अशी पानं असतात त्याला कुठे. अशी नव्हते, अशा वगैरे जास्त काही नाही. हो, तू झालंय. टोचलं कांटा लगा हाय लगा हाँ, आजा राजा बंगले के पीछे तेरी बैरी के नीचे है रे पिया आजा रे आजा रे आजा रे पिया कांटा लगा. तुळशी ग कशी सुकायला आता बघू वाटत नाहीये. एकच आहे, एकच धरले ग. बघा हे याचं इकडं हे जी फांदी खाली जाऊन हे मातीत सगळे इथं आले हे वेल. तर ही फांदी मी इथून कट करते आणि आता बघा कमाल. ये जादू ले अभी तू जादू कर रे. मेरा जादू बहुत हो गया. हो हाँ. काय करायचं कसं करायचं असं सांगितलं. राहू दे ना असंच. ते कचरा काढा. हो ठेव आणि आले ना खाली. असं ठेवा. भैयाची कुंडी शिफ्ट करा आणि कुंडीच्या साईडला ठेवा. Fruits. हो. खाली होत्या ना, तिथे आले. खालपर्यंत गेले ते. बाई टाइम 3:10. 3:13. ठीक आहे, वाढणारच ना. कचरा काढा. ते कुठे आहे? तिकडे ना. हे इथं आहे. हो राहू द्या बघू त्याला. तेवढं तर ग्रीन ग्रीन, दुसरं तर ग्रीन काय नाही. हे हरवले आहे. राहू द्या. हा. आम्ही लहानपणी काय म्हणत होतो माहिती आहे, आबा तोबा शाही बाबा. काय माहिती ते होतं ते तसं म्हणणं कुणाकडून तरी कुणाकडून तरी. आत्ता बघा कसं ऊन चटकलंय. आता मस्त असं ऊन पडलं आणि आमचं खेड्यातलं वातावरण तुम्ही बघू शकता किती छान फ्रेश. मी काय इतकी बोलायले आज मी का. आज ना आमचे नवरोबा येणार आहेत असिफाबादवरून. माझं फेस तुम्हाला दिसलं नाही तर मग तुम्हाला इंटरेस्ट येणार नाही माझ्या गोष्टी ऐकण्यात. तर आज माझं इतकं जास्त बोलणं होतं, इतकं जास्त म्हणजे कारण नरेंद्र मोदी. नाही नाही कारण माहिती नाही पण आमचे साहेब तर आज येणार आहेत आणि आल्यावर काही कलेश होणार आहे का काय माहिती नाही, पण जास्त बोलणं आणि हसणं होत आहे. तर आता मी मोठा श्वास घेणार आणि आता मी शांत बसणार, कारण जर मग भांडणं झाले इतकं हसून बोलून तर मी शांत बसणार. 1000 वेळेस आमचं तुम्हाला सांगणं होत आहे की ह्या झाडाला असा कोणता तरी रोग पडलाय, कोणता तरी डिसीज झालाय, पण कोणता माहिती नाही आणि तुम्ही पण काही याबद्दल सांगत नाहीये. तर ऐका कितीदा तरी तुम्हाला सांगितलं की याच्याबद्दल सांगा बाबा, तुम्ही काही सांगायला तयार नाही. तर आम्ही गुगल काकांना विचारलेलं आहे आणि गुगल काकांनी आम्हाला सोल्युशन सांगितलंय. तर आता अल्कोहोल रब करा किंवा मग सोपी वॉटर कॉटनचं ते आपलं हे असतं ना त्याच्यानं कॉटनच्या ह्याच्यानं थोडं आपल्या सोपी वॉटर मधून असं थोडं काढा म्हणजे त्याचं
हा बरं ठीक आहे. Spray आणि करा. नीम ऑइल काही नीम ऑइल वॉटर मध्ये नीम ऑइल मिक्स करून स्प्रे करा म्हणजे. तर आता आम्ही त्यांचे ट्रिक यूज करणार आहोत. नीम ऑइल आम्ही ते लिंबाचं डायरेक्ट असंही घेऊ शकतो. खरंच लिंबाचे झाडं भरपूर आहेत, त्याचं वाटून वगैरे स्प्रे करून खायचं. खरं मिक्सर मध्ये चालतंय. इथं लिंबाचे झाडं भरपूर आहेत. थांबा म्हणजे सगळं लाईव्हच दाखवतो ना, कशाला टेन्शनच नको. दिसत आहे का? तर एवढे सारे लिंबाचे झाडं आहेत, तर त्यांचे पत्ते तोडून आणून त्याला ग्राइंड करून स्प्रे करू. आणि त्यानंतर मग जर ते युजफुल ठरलं नाही तर तुम्ही खरंच सांगा आम्हाला की त्याला काय केलं पाहिजे. बहुतेक शेतात कोणताही स्प्रे यूज करतात, ते आणून स्प्रे केलं पाहिजे का, इन्सेक्टिसाइड म्हणा, पेस्टिसाइड, तर तेही सांगा जर कुणाला माहिती असेल. आपलं जे शेतात कापसावर, तुरीवर, हरभऱ्यावर असं जे पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड यूज करतात तेही आपण अशा झाडांवर टाकू शकतो का. आणि अजून एक, मुंग्या खूप होत आहेत, मुंग्या इतक्या जास्त होत आहेत ना, त्यासाठी पण आम्हाला सोल्युशन पाहिजे. ते पण विचारा ना ताई गुगल काकांना. गुगल काकांना काय विचारू? म्हणा आमच्या ना झाडांच्या तिथं मेलीबग्स. अरे मुंग्या म्हणा ना. हा ठीक आहे, मुंग्या. अरे मराठीत मस्त बिंदास विचारा मराठीत. हा मग काय म्हणू आता? हाय गुगल काका. हाय. अरे इथं वॉइस सर्च करा. हा गुगल काका. हाय गुगल काका, आमच्या झाडांच्या मातीमध्ये किंवा खाली खूप जास्त छोट्या छोट्या लाल मुंग्या होत आहेत, तर आम्ही काय केलं पाहिजे त्याबद्दल काही सोल्युशन, उपाय आम्हाला सांगा. अरे वॉइस सर्च करा ना. हाय गुगल काका, आमच्या झाडाच्या मातीमध्ये खूप जास्त मुंगटा सॉरी ते टायपो बहुतेक आमचे लेकर आज अर्धा तास उशिरा घरी येतील. तर बघा, सोपी वॉटरनं कॉटनचे बॉल घेऊन लावणं काही होणार नाही. वा 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 वा. तर आमचं इथं आपण रफ, आपले झाडही रफ, गावरान, आपण गावरान, आपले झाडं गावरान. तर ताई थोडं जास्त पाणी आणून आंघोळच घालायची ना झाडाला. असं टाका ना, इकडे बघा, असं शिंपडा. हा बघा, बरंच जास्त इथंच खूप आहे. तुळशी तर करायचं काम तुमचं नुसतं. अरे बाई, ते ह्याच्यावर जगते, कोणी कुणावर जगतं तर कोणी कुणावर जगतं. आपण कसं नवऱ्याच्या जीवावर जगतो तसंच. पॉइंट लॉजिकल आहे. इथं बघा, ह्याच्या मिडलमध्ये. फक्त झाड मेलं नाही पाहिजे. ए मरणा, चला घ्या. नाही मरणा, आपले कपडे मरणा गेलेत, सर्फ निघना गेलेत, स्पेशली स्टेन निघना गेले, किडे निघते. जिथे जास्त आहे ते ठेव का, इथं आहे, धरलं की सुटायला संपलं. कंजूसपणा का केला? कुठं चाललात? 3:30 वाजले तर लेक्चर वाट बघत असतील. आताच नाही, ट्राय करत होती पण 1-2-3 मिनिटं. बाय काय खा ना, मग भरपूर आहेत ना. ए तिथं काटे आहेत गुलाबाचे ह्याचे, सारखा. खाली नाही सोडायचं. म्हणले होते आणि सगळं ऐकलं होतं, चांगलं ऐकलं होतं, झोपलो होतो, टीव्ही बघलो होतो. हा, काय म्हणले मग मॅडम? ये व्हेरी गुड. पण काय झालं?
एकादशीच्या आदल्या दिवशी आम्ही जे मंजुळा तोडला होता की विठ्ठल रुक्मिणीला त्याची माळ बनवता येईल म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी द्यायचा आमचा प्लॅन होता. पण भैयाला दुसऱ्या दिवशी मुलीला खूप लवकर जायचं होतं. तितक्यातच बालूदादा आले होते, तर मग बालूदादाजवळ ते देऊन टाकलं. ज्योतिताईने मस्तपैकी माळ बनवून दिली असेल, तर आम्ही काही फोन करून विचारलं नाही, पण नक्कीच दिली असेल. आणि बघा आता सगळं झालंय आणि आज आमची हे तुळशी वगैरे काढणं चाललेलं आहे. कारण खूप साऱ्या तुळशी झाल्या होत्या ना, तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे. तर बघा आता आमचं छोटंसं गार्डन असं काहीसं दिसत आहे. तर बघा एवढ्या साऱ्या तुळशीच्या पानाचं म्हणा, मंजुळाचं काय करावं. आता मंजुळा तर यूज झाल्यात, पण या तुळशीच्या पानाचं काय करावं. तर हे माझे पानं तोडणं चाललेले आहेत. एकतर एकदा ज्यूस करून पिणं होईल आणि त्यानंतर हे पानं छान वाळून एखाद्या स्क्रबमध्ये यूज करता येईल असं स्वतःच ओन क्रिएट आम्ही केलंय. कारण तुळशीचं मेडिसिनल यूजच असतं, सगळ्यांना माहिती असेल. तर स्क्रब म्हणून किंवा आपण जे तुलसी सोप, तुलसी फेस वॉश असं तसं बघतो ना, तर तसंच दोघीनं लॉजिक लावून असा विचार केलाय की एवढं सगळं आपण असं फेकून देऊ नये, त्याला छानपैकी वाळून घेऊन ग्राइंड करून याचं पावडर बनवून ठेवूया. म्हणजे एखादी स्क्रब तयार केलं, त्याच्यात 1-1.5 स्पून टाकलं, फेसला मस्त लावलं की काही फरक पडू नका पडू, पण त्याचा रिझल्ट खराब तर येणार नाही ना. तर तेच चालू आहे. बघ हे असं सगळं पाला तोडणं चाललेलं आहे. जोर से बोलना था. थोडं जोर से बोलना था क्या? हाँ. ठीक आहे, फिर से ठीक कीजिए. ओके. तर आमच्या छोट्याशा गार्डनची अशी क्लिनिंग झालेली आहे, कटिंग झालेली आहे. ते मध्ये कसा आवाज आलाय ना तसं यायला पाहिजे. आमच्या छोट्याशा गार्डनची मस्त अशी क्लिनिंग झालेली आहे. फ्रेश वातावरण वाटत आहे आता. मस्त आता खूप दिवस आम्हाला इकडे बघायची गरज पडणार नाही, पाणी पण द्यायची गरज पडणार नाही, कारण आमचे पाऊस दादा येतील. गुगल काका, पाऊस दादा, हे बघा वेलं किती छान वाटत आहे. हे ज्याला सपोर्ट द्यायचा त्याला सपोर्ट दिले, जे खूप पसरले होते त्याला मस्त असं बांधलंय, आणि जे झाडं सावलीमध्ये अशी वाळून जात होते त्याला असं उन्हात आणून ठेवलंय. तर त्याची कटिंग प्लस ते बांधणं सगळं आणि गोखडचा वेळा मला निघत नव्हता, तर त्याला मग काढायला ट्राय केलं. शेवटी म्हणलं की त्याला कटच केलेलं परवडतं. आता हे फुटेल का मग याचे सीड्स पडलेले दुसरे झाडं फुटतील माहिती नाही, पण हे आम्ही जे बनवलं होतं मागच्या वेळेस ते सेटअप जशाला तसा लावलाय. आता आम्ही वाट बघणार आहोत हे कधी येईल आणि आम्ही असं कधी राऊंड लावणार. आणि चला मग फायनली आता सगळं झालंय. आणि हे बघा लिंबाचं झाड कसं थोडं हाईट असलं आणि मग नंतर त्याच्या फांद्या फुटल्यावर छान येतात. त्याला एकदम खालूनच अशा फांद्या फुटत होत्या, पण भीती वाटत होती सगळ्या फांद्या कट करायला. तर अशा 2-3 अशा कट केल्यात आणि वर छान ग्रोथ झाली ना मग खालच्याही कट करता येतील. सध्या तरी 2-3 केल्यात. कढीपत्त्याचं झाड खूपच त्याचं जे बूड आहे खूपच नाजूक वाटत होतं, त्याला पण मस्त असा सपोर्ट लावलाय. आणि फायनली आता आम्ही थकलोत आणि आता काहीतरी खायची इच्छा आहे. तर चला मग व्हिडिओचा शेवट करते. भेटूया अशाच एका छान नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या, आमच्यासारखे असे हसत राहा आणि काम करत राहा.